नमस्कार, महत्त्वाची बातमी चांदूर बाजार येथून पाहूया। चांदूर बाजार तहसील कार्यालयातून 100 बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात आली असून अशा खोटी कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा अशी मागणी 9 मे रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे। महत्त्वाची बातमी आहे, त्यांनी याबाबत चांदूर बाजार पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांची या विषयावर चर्चा सुद्धा केली आहे। तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे चांदूर बाजार पोलीस स्टेशनला 12 वाजता दाखल झाले। स्थानिक तहसील कार्यालयामधून मागील 2 ते 3 वर्षांपासून खोटे कागदपत्र दाखल करून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्या जात आहे। ही शासनाची फसवणूकच आहे। तर अशा प्रकारे शासनाची फसवणूक केलेली 100 प्रकरणे किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला दाखल केली आहेत। यातील 50% पेक्षा जास्त दाखले बोगस असल्याचा दावाही त्यांनी यावेळेस केलाय। यातील 5 प्रकरणे उदाहरण दाखल केली त्यांनी अधिकाऱ्यांसोबत ठेवली आहे। यामध्ये तालुक्यामधली घाटलाडकी मधील 2 प्रकरणे, तोंडगाव मधील 1 तर चांदूर बाजार शहरातील 2 यांचा यामध्ये समावेश आहे। या 5 प्रकरणापैकी एकाचे उदाहरण देताना ते म्हणाले, या प्रकरणाला आधार कार्डवर जन्मतारीख ही वेगळी आहे, तर सदर करण्यात आलेल्या या अर्जावर जन्मतारीख वेगळी आहे, तर केलेल्या आदेशामध्ये सुद्धा जन्मतारीख वेगळी दिसते। अशा पद्धतीने चांदूर बाजार तहसील मधून बोगस प्रमाणपत्र देण्यात आले असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे। अशा प्रकारे बोगस कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या विरुद्ध कारवाई व्हावी, तसेच कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता प्रमाणपत्रे वितरित करण्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे।